सत्तेच्या राजकारणात फोडाफोडीचे नवे नाट्य रंगत असतानाच जनता मात्र आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी आजही संघर्ष करते। शिवसैनिक अयोध्या पाटील यांनी युती सरकारला थेट सवाल करत जनतेच्या मनातील असंतोष मांडलाय। शेतकऱ्यांचे कर्ज कधी माफ होणार, कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना योग्य भाव कधी मिळणार, लाडक्या बहिणींसाठी जाहीर केलेला 2100 रुपये प्रति महिना नेमका कधीपासून सुरू होणार आणि कृष्णा आंधळेला कधी पकडणार, हे प्रश्न फक्त शिवसैनिकांचे नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि उत्पादनांना हमीभाव हे निवडणुकीपूर्वीचे आश्वासनं अजूनही हवेतच आहेत। महिलांसाठी मोठ्या घोषणा झाल्या पण त्याची अंमलबजावणी कधी? सरकारकडून अजूनही कोणतेही स्पष्ट उत्तर नाही। सत्तेच्या साटेलोट्यांमध्ये जनता कुठे हरवते? प्रश्न विचारणाऱ्यांचे आवाज दडपले जातील की त्यांना उत्तर मिळतील? पहा काय म्हणाल्या अयोध्या पाटील। जय महाराष्ट्र। 2019च्या निवडणुकीच्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं वचन दिलेलं होतं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं, आदरणीय उद्धवजी साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि बोटाच्या एका ठशावरती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ झालं। त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुतीनं 2024च्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा वचननाम्यामध्ये आपल्याला नमूद केलेलं होतं। सरकार आलं हे महायुतीचं, खरं तर हे ईव्हीएमचं सरकार आहे, परंतु हे म्हणतात की आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे। जर मग तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे तर सरकार येऊन 3 महिने झालेत, अजूनही आपण शेतकऱ्याच्या बाबतीमधला कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। शेतकऱ्याचा कापूस आजही घरामध्ये पडून आहे, शेतकऱ्याचं सोयाबीन आजही घरात पडून आहे। कापसातली आर्द्रता कमी झाल्याच्या नंतर त्याच्या वजनामध्ये घट होते, एवढं सुद्धा या सरकारला कळत नाही वाटतं। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। सरकार येऊन 3 महिने झालेत, अजूनही शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल हे सरकार बोलताना दिसत नाहीये। निवडणुकीच्या वेळेला लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले, परंतु जसं निवडून आले आणि जसं सरकार स्थापन झालं तर आता याच लाडक्या बहिणींचे जे फॉर्म आहे ते पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी किंवा क्रॉस चेक करण्यासाठी यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे। याच निवडणुकीच्या अगोदर महिलांना 50% हे एसटी मध्ये तिकिटामध्ये सवलत दिली असं हे सरकार सांगत असताना किंवा जे मागचं सरकार सांगत होतं, आता याच तिकिटामध्ये 15%ची वाढ झालेली याबद्दल कोणीही बोलताना दिसत नाहीये। एकीकडे कृष्णा आंधळे सारखा 3 महिने होऊन सुद्धा एखाद्याच्या जीव जाऊन कृष्णा आंधळे 3 महिने पोलिसांना सापडत नाही, म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्यांचंच अपयश आपल्यासमोर दिसत आहे। 2 दिवसापूर्वी कृषी मंत्र्यांनी जे काही मुक्ताफळं वाहिलेली आहेत ते आपण सगळ्यांनी पाहिलेलीच आहे। थोडक्यात काय तर या सरकारला लाडक्या बहिणींशी, लाडक्या प्रवाशांशी, लाडक्या शेतकऱ्यांशी काही एक देणं घेणं नाहीये। एकाने एक वेगळा कक्ष काढला की दुसऱ्याने लगेच दुसरा कक्ष काढायचा, एवढं सगळं म्हणजे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला, चिन्ह फोडलं, आमदार पळवले, खासदार पळवले, तरीही यांना समाधान होत नाहीये। अजूनही हे पक्ष फोडण्याच्याच गोष्टी करत आहेत। तर मला या महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला एक सांगायचं आहे की जर आपलं फोडाफोडीचं राजकारण संपलं असेल तर आपण निदान या लाडक्या बहिणींकडे, लाडक्या विद्यार्थ्यांकडे, लाडक्या युवकांकडे, लाडक्या शेतकऱ्यांकडे पाहावं एवढीच विनंती करते। आणि कृष्णा आंधळेला आपण कधी पकडणार आहात आणि आरोपींना कुठली सजा आपण सुनावणार आहात हे सांगाल, एवढीच आपल्याकडून माफक अपेक्षा करते आणि थांबते। जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।